की जालना विधानसभेचं तिकीट आमच्या राष्ट्रवादी गटाला सुटावं। मागणी काय? मागणी कोणी करू शकतं। दोन राष्ट्रवादी पक्षाला भेटावं आणि जालना विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा अभाज्य गड आहे। नमस्कार, मी राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे। आम्ही काही दिवसापूर्वी मुंबईला गेलो होतो। मुंबईला गेला असताना पक्ष कार्यालयातले सगळे पदाधिकारी, महिला पुरुष सगळ्यांनी आपल्या आपल्या हिशोबाने सगळ्यांनी लेटर देऊन, निवेदन देऊन दादांना मागणी केली की जालना विधानसभेचं तिकीट आमच्या राष्ट्रवादी गटाला सुटावं। आणि मला असं अपेक्षा आहे की दादा ह्या आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देतील आणि काम बघता जालना जिल्ह्यामध्ये तर राष्ट्रवादी अजितदादा गटांचे काम चांगले आहेत। महिला पुरुष सगळेच मिळून छान काम करताय आणि मला असं वाटतं की कुठंतरी संधी जालन्यातून राष्ट्रवादी पक्षाला भेटावं। आणि आम्ही आता दोनदा तर दादांना भेटलेलोच आहे, दादांपर्यंत ह्या गोष्टी गेलेल्याच आहे। आमची पुन्हा विनंती आहे दादाला की जालना मतदारसंघातून अरविंद चव्हाण यांना हे तिकीट देण्यात यावं। आणि माझं असं मत आहे की ह्या जागेचे दावेदार प्रत्येकाने आपल्या आपल्या याच्यातून सगळेच निवेदन देत आहेत। प्रत्येकांना अधिकार आहे तो की आपल्या आपल्या जागेसाठी सगळ्यांनी बोलावं। तसं आम्ही आमच्या गटासाठी अजितदादांच्याकडे तीच मागणी केलेली की आम्हाला जालना विधानसभेत आमचाच उमेदवार पाहिजे आणि हमखास आम्ही प्रयत्न करू त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं। बस एवढं सांगणार। अजित पवार जालन्याची जागेची मागणी केली। अजित देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली। जालना हा शिवसेनेचा गड आहे। मागणी काय? मागणी कोणी करू शकतं। राष्ट्रवादी करू शकते, BJP करू शकते। ज्यांना ज्यांना मनातून आमदार होण्याचं स्वप्न पाहत असतील ते सर्वजण मागणी करू शकतात। परंतु आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, जालना विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा अभाज्य गड आहे आणि या गडाला कोणीही ढासळू शकत नाही। ठीक आहे, मागील काही वर्षात काही कट कारस्थानाने सन्माननीय भाऊंना पराभव जरी स्वीकारावा लागला असला तरी आज सर्वजण जागृत झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे। त्या माध्यमातून पूर्ण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जवळपास 1.5 लाखापर्यंत लाभ महिलांना जालन्याचे लाडके भावी कॅबिनेट मंत्री सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये शिबिर लावून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, मुलांच्या युवा सेनेच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे। आणि जेव्हा जेव्हा भाऊंची गरज असते तेव्हा तेव्हा भाऊ एक कॉल केला की भाऊ हजर असतात। त्यामुळं भाऊंचं एक ध्येयवाक्य झालेलं आहे, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व। म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला एखादा प्रॉब्लेम आला आणि भाऊंना एक फोन केला की प्रॉब्लेम सॉल्व होतो, असे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आता येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व जालनावासियांनी, नागरिकांनी, युवांनी, महिलांनी, युवतींनी ठरवलेलं आहे की सगळ्या महाराष्ट्रामधून जर जास्त लीड कोणाची असेल तर ती फक्त अर्जुनभाऊ खोतकर यांची असेल। आणि जास्तीत जास्त लीडनी यावेळेस आम्ही शिवसेनेच्या वतीने सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकरांना जास्त भरघोस मतांनी विजयी करणार आहोत। त्याच्यामुळं जे जे स्वप्न बघत असतील, जे मागणी करत असतील त्यांनी स्वप्न बघत राहा, मागणी करत राहा। अधिकार सगळ्यांनाच असतो मागायचा। अजितदादाकडे मागणी करतील, BJPच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतील, कार्यकर्त्यांना अधिकार असतो मागणी करण्याचा। पण युतीमध्ये जागा एकच सुटणार आहे आणि ती म्हणजे सन्माननीय जालन्याचे येणारे आमदार, येणारे कॅबिनेट मंत्री अर्जुनभाऊ खोतकर आहेत। हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।